हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12ोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणाले, जे माझ्यात मन स्थित करून सतत माझ्यातच तन्मय होऊन माझी उपासना करतात, अत्यंत श्रद्धेने माझ्यात लीन होऊन मला भजतात, ते भक्त माझ्या मते सर्वोत्तम आहेत. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत श्री उत्तर देत आहेत. भगवंत श्री म्हणाले की सगुण उपासना करणारे भक्त श्रेष्ठ आहेत, परंतु यासाठी त्यांनी अशा सगुण उपासना करणाऱ्या भक्तांची 3 लक्षणे सांगितली आहेत. ही 3ही लक्षणे ज्यांच्यात आहेत असा सगुण उपासक भक्त श्रेष्ठ आहे. असा भक्त भगवंत श्रींमध्ये मन स्थित करणारा असला पाहिजे. मन एखाद्या ठिकाणी स्थित करणे महाकठीण गोष्ट आहे. मन विषयातूनच जन्माला येते. ते मूलतःच विषयासक्त असते. एका विषयातून ते सतत दुसऱ्या विषयात रममाण होत असते. त्याचप्रमाणे मन त्याला आवडणाऱ्या विषयाचा आकार धारण करते. यास्तव मन अत्यंत चंचल असते. ते एका जागी स्थिर राहत नाही. भगवंत श्रींनी सगुण उपासक भक्ताचा दुसरा विशेष सांगितला आहे की असा मनस्थित करणारा भक्त भगवंत श्रींमध्येच युक्त होऊन तन्मय होऊन भगवंत श्रींचीच उपासना करणारा असला पाहिजे. उपासना करणे म्हणजे केवळ पूजा अर्चना करणे नव्हे, तर भक्त सतत भगवंताच्या ठायी भगवंताच्या मुख्य आसनाखाली त्याच्या पायाजवळ आपले उपासन घालून भक्ती करणारा असला पाहिजे. याचा अर्थ भक्त जे काही काम करत असेल ते त्याने भगवंत श्रींसाठीच करायचे आहे. पूजा अर्चना करून कामाला गेल्यावरही त्याला भगवंत श्रींचा विसर होता कामा नये. भगवंत श्रींनी भक्ताची 3री गोष्ट सांगितली आहे की भक्त अत्यंत श्रद्धेने दृढ भक्ती भावनेने भगवंत श्रींच्यात पूर्ण समरस लीनयुक्त तदाकार झाला पाहिजे. पूजा करत असताना घरगुती कामाच्या गप्पा मारत पूजा केली तर तो एक सोपस्कार होईल, ती पूजा असणार नाही. जेथे प्रेम श्रद्धा भक्ती असते तेथेच मन रममाण होते. मन आणि बुद्धी सगुणात एकरूप करून भगवंत श्रींची भक्ती सहज आपोआप व्हायला हवी. जेथे पाहावे तेथे भक्ताला भगवंत श्रीच दिसले पाहिजे. एका भगवंत श्रींखेरीज हे विश्व अन्य काही नाही याची प्रचिती त्या भक्ताला यायला पाहिजे. शेवटी भक्त आणि भगवंत श्री हे एकच आहेत अशी भक्ताची अवस्था झाली पाहिजे. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धींचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुलींचे दैवत, विठ्ठल वित्त गोत्त चित्त, अशी प्रचिती आली पाहिजे. शेवटी तुका झाला पांडुरंग अशी अवस्था झाली पाहिजे. भगवंत श्रींनी अर्जुनाला असे जरी उत्तर दिले असले तरी त्यामागील भूमिका समजून घेतली पाहिजे. सगुण भक्ती ही जनसामान्यांना समजायला आचरणात आणायला सोपी आहे. ती सरळ साधी सोपी आहे. येथे प्रतीकाच्या रूपाने का होईना पण प्रत्यक्ष भगवंत श्री म्हणून काहीतरी समोर आहे. त्याची भक्ती करणे सामान्य भक्त समजू शकतो. यासाठी प्रखर बुद्धिमत्तेची आवश्यकता नाही, कारण येथे भक्त इंद्रियांचा उपयोग सर्वसामान्यपणे करून भगवंत श्रींच्या प्रतीकाशी संवाद साधू शकतो. इंद्रिय रिकामी शून्य करण्यापेक्षा भावभक्तीने प्रेमाने भरून पूर्ण करणे हे जास्त सोपे आणि स्वाभाविक आहे. रोजच्या जीवन प्रवाहाशी मिळते जुळते आहे. निर्गुण भक्तीप्रमाणे स्वतःच्याच अतीत होण्यापेक्षा आपल्यापासून सुरू करून भगवंत श्रींपर्यंत पुढे जाणे हे स्वाभाविक आहे.
समाजात राहून, संसारात राहून सगुण उपासना करता येते. बहुतांशी लोकांना हेच जास्त संयुक्तिक वाटते. भगवंत श्रींवर प्रेम करणे हे अगदी स्वाभाविक आहे, कारण प्रेम हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. प्रत्येक व्यक्ती प्रेम करत असते. एखादा कितीही क्रूर निगरगट्टा असला तरीही तो निदान स्वतःवर तरी प्रेम करत असतोच. अर्जुन विद्यासंपन्न आहे, तरीही तो भगवंत श्रींचा सगुण उपासक भक्त आहे. त्याच्यासारख्या भक्तांसाठी हे उत्तर भगवंत श्रींनी दिले आहे. हरिओम.